त्याच्यानुसार आले पाय. कसं असतं बद्रिकेश सर की आपण काय करत होतो आपण मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आणि टाइम काढतो, कॅल्क्युलेट करतो. ओके, मग आपण असं पाहिलं की लेंथ, मास, टाइम ह्या कोणत्या क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटीज आहे ना. मग फंडामेंटल क्वांटिटीज कशा असतात की त्या मूलभूत क्वांटिटीज असतात. मग आता मग सांगा लेंथ कशात मेजर करता तुम्ही? जनरली मीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये. त्याच्यापेक्षा मोठी किलोमीटर मध्ये आहे ना. आपण गाव टू गाव अंतर किलोमीटर मध्ये मेजर करतो आहे ना. आणि त्याच्याकरता तुम्ही काय यूज करतात? मीटरवाली स्केल यूज करण्याकरता काय यूज करतात तुम्ही? जसं कपडा शिवायला गेले तर त्याच्याकडे काय असते? टेप असते, बरोबर. म्हणजे जर समजा मीटरवाला कपडा तुम्ही दुकानात गेले तर तो काय करते? मीटरकडे, त्याच्याकडे मीटर स्केल असते आहे ना. तेच आपण टेलरकडे गेलो त्याच्याकडे काय असते? टेप असते आहे ना. मोठं डिस्टन्स मेजर करण्याकरता मोठा टेप असते. बर, छोटे छोटे डिस्टन्स कशात मेजर करतात? छोट्या छोट्या लेंथ कशात मेजर करतात? ह्या त्याच्यात सेंटीमीटर मध्ये आहे ना. याच्यात लिस्ट काउंट म्हणजे काय असते की कमीत कमी अंतर. हे किती मेजर करू शकता तुम्ही 5 सेंटीमीटर मोजू शकता आहे ना. ह्या आपली जी सिंपल स्केल असते याला 5.2 सेंटीमीटर मेजर करू शकता तुम्ही? करू शकता. बर, मी जर असं म्हटलं की 5.2 नंतर दुसरं मेजर काय येते त्याच्यावर, त्या स्केलवर? 5.3 सेंटीमीटर येते आहे ना. 5.2 सेंटीमीटर नंतर डायरेक्ट काय दाखवते ते? तर एखादी लेंथ असली की जे 5.26 सेंटीमीटर आहे, 5.26 आहे, तर ते त्याच्यावर दाखवू शकाल का तुम्ही? मेजर करू शकता का सेंटीमीटर स्केलने? त्याच्यावर कोणतं असं डिव्हिजन आहे का? म्हणजे त्याचा लिस्ट काउंट काय आहे? 0.1 सेंटीमीटर. कमीत कमी किती मेजर करू शकता? 0.1 सेंटीमीटर बाय युझिंग अवर सिंपल स्केल है ना. सेंटीमीटर स्केल करू शकता ना तुम्ही बद्रिकेश सर. ओके, त्यानंतर काय करू शकता आपण? क्या कर सकते हो अक्षय? और ये हम नहीं कर सकते, लेकिन हमारे पास अभी 11th में, तुम जब छोटे थे ना तब नहीं कर सकते थे, लेकिन अभी बड़े हो गए तुम है ना. 2-4 महिन्यात मोठे झाले ना तुम्ही. आता हे मेजर करू शकतात बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर पाहिलं तुम्ही? दिखाय का आपको? शाळेत दाखवलं असेल ना. ठीक आहे, मी दाखवेल तुम्हाला ट्युशन मध्ये. ओके, व्हर्नियर कॅलिपर नावाची एक स्केल असते. ते 0.1 सेंटीमीटर पर्यंत आपला हा लिस्ट काउंट होता ना, तर 5.26 सेंटीमीटर हे याने मेजर नाही करतायत. पण व्हर्नियर स्केलने, बाय युझिंग व्हर्नियर स्केल यू कॅन मेजर द डिस्टन्स अप टू 5.26 सेंटीमीटर. हे डिस्टन्स सुद्धा तुम्ही काय करू शकता? मेजर करू शकता. क्लिअर आहे? काही डाऊट आहे इथपर्यंत? मग हे याचा लिस्ट काउंट काय झाला? 0.01 सेंटीमीटर आहे ना. कमीत कमी 0.01 आहे ना. लिस्ट काउंट कमीत कमी काय किती मेजर करू शकतो? 0.01 सेंटीमीटर. जर म्हणजे हा काय आहे? 1 सेंटीमीटरचा 100वा तुकडा आहे. 1 सेंटीमीटरचा 10वा तुकडा म्हणजे 1 मिलीमीटर. तो आपण मेजर करू शकत होतो साध्या स्केलने. त्याचा 100वा तुकडा मेजर करू शकत होतो का? बट करू शकतो. कशामुळे? व्हर्नियर स्केलने. कशामुळे? त्यानंतर व्हर्नियर कॅलिपर. काय म्हणतात? आता व्हर्नियर कॅलिपर पेक्षा म्हणजे ह्या लिस्ट काउंट पेक्षाही कमी डिस्टन्स मोजू शकतात, मेजर करू शकता. पण मग त्याच्याकरता काय आहे? त्याच्याकरता आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे. हा, मग व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय असते की जसं की आता 5.26 सेंटीमीटर 5.26 सेंटीमीटर नंतर ते लगेच कोणतं हे रीडिंग दाखवेल? 5.27 दाखवेल आहे ना. जसं आपली साधी सेंटीमीटर स्केल 5.2 सेंटीमीटर आपण मोजू शकत होतो. त्यानंतर लगेच दुसरं रीडिंग काय होतं? 5.3. 5.26 मोजर करू शकत होतो का? नाही. मग याच्याकरता आपण काय केलं? दुसरी स्केल वापरली. तिला काय म्हटलं? व्हर्नियर स्केल किंवा व्हर्नियर कॅलिपर. काय म्हटलं? व्हर्नियर कॅलिपर. आणि त्याने हे मेजर करू शकत होतो. ओके, आता म्हणजे 1 सेंटीमीटरचा 10वा हिस्सा आपण साध्या स्केलने, पण 1 सेंटीमीटरचा 100वा हिस्सा करायचा आहे तर आपण व्हर्नियर कॅलिपर वापरत होतो. काय वापरत होतो? काय असं म्हणू? व्हर्नियर कॅलिपरने हे आपण अंतर मोजू शकतो. लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर मोजू शकतो. पण त्याच्यापेक्षाही लहान मोजायचं असलं म्हणजे 1 सेंटीमीटरचा 1000वा तुकडा मेजर करायचा असला ना,
त्याच्याकरता एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हणतात, स्क्रू गेज. काय म्हणतात, स्क्रू गेज. त्याने तुम्ही जर 5.264 सेंटीमीटर आहे एवढं तुम्ही मेजर करू शकत होते का वर्नियर स्केलने? कारण 5.26 नंतर काय होतं 5.27. 5.264 एवढ्या अॅक्युरेसी पर्यंत मेजर करण्याकरता जे यूज होते त्याला म्हणतात स्क्रू गॉज. काय म्हणतात, स्क्रू गेज किंवा स्क्रू गॉज. ओके, क्लिअर. आता हे झाले छोट्या छोट्या अंतर मोजणं आहे ना. मोठ्या मोठे डिस्टन्स कसे करतो आपण, टेपने किंवा मीटरने मोजतो, किलोमीटर वगैरे. तुम्ही पाहता ना, इथून बुलढाणा किती किलोमीटर आहे, 45-50. अरे काही अंदाजे सांगून दिलं तर काय फरक पडते, आहे की नाही. जवळपास आपण म्हणून 50 किलोमीटर आहे ना. हे डिस्टन्स मेजर केलं आपण कशात मेजर केलं, किलोमीटर मध्ये. क्लिअर. तर मग आता जनरली इथून सूर्य किती किलोमीटर आहे, इथून चंद्र किती किलोमीटर आहे, 4 लाख किलोमीटर. कसं माहित पडलं, कोण गेलो तर टेप घेऊन आहे ना. बरं, इथून जर जसं आपल्याला काय करायचं असलं, अंतर मोजायचं असलं, मग मी काय करेन, एक हातात घेईन आहे ना, त्याचा एक बंदा हातात घेईन, दुसरा अक्षयाला म्हणेल की चल तिकडे. ओके, आणि आपण डिस्टन्स मोजून घेऊ. पण मग ज्यावेळेस इथून सूर्याचं अंतर मोजायचं असते, मग त्यावेळेस कोण जाईल तिकडे, बद्री जाशील नाही, सूर्य गरम आहे. ओके, तिथपर्यंत जाता येते का अंतर मोजायला. मग काहीतरी आपल्याला जर अंतर काढायचं आहे, आपण घरी बसल्या बसल्या मोजलं ना. आपण याच्यातही हनुमान चालिसामध्ये त्याचा जिकर झालेला आहे, ते बराच मेसेज चालू राहिलो व्हॉट्सअपवर, पाहिलं की तुम्ही, पाहिलंय की. हा, तर इथून सूर्याचं अंतर घरी बसल्या बसल्या कसं काढू शकता, आपल्याकडे टेक्निक आहे, आपण सांगतो तुम्हाला, आहे ना. आता हे डायरेक्ट नाही, पण या मेथडला म्हणतात इनडायरेक्ट मेथड. काय म्हणतात, ऑब्विसली ना, डायरेक्टली कोण जाणार आहे टेपचा दुसरा पंधा घेऊन तिकडे सूर्यावर, आहे ना. अक्षय, पॉसिबल है क्या, नहीं समझ में आया. तो देखो, अब हम क्या करेंगे, यहाँ से घर बैठे बैठे सूरज का डिस्टेंस निकालेंगे. ओके, या तो कोई भी एक स्टार है उसका निकाल लेते. बताओ किसका निकालते हैं, काढता सूर्याचा, चंद्राचा काढता, ध्यान दे सन का देख. ओके, जैसे क्या हम कहेंगे कि हे आपली पृथ्वी आहे. ओके, आता पृथ्वीवर माझं घर आहे, कमालीची गोष्ट आहे की नाही. इथं माझं घर आहे ना. त्यानंतर आता आणखी कमालीची गोष्ट म्हणजे बद्रिकेशी इथंच राहतो. ओके, आहे ना, पृथ्वीवर. मग याचे घर पृथ्वीवरच आहे आणि आम्ही दोन्ही अर्थवरून माझ्या घरातून सूर्य दिसते. काय दिसते, सन दिसतो. सो आय कॅन एबल टू सी द सन फ्रॉम माय हाऊस. आणि योगायोग असा की बद्रिकेशच्या घरापासूनही सूर्य दिसते आणि आमच्या दोघांच्याही घराचं अंतर सूर्यापासून सारखंच आहे. काय हे पॉसिबल आहे, पॉसिबल आहे का हे. पृथ्वी कशी आहे, गोल, गोल पासून तर सूर्यापासूनचं अंतर म्हणजे याला काय म्हणतात तुम्ही, असं टँजंट काढू शकतो आपण, आहे की नाही. आता ऍक्च्युली स्पेरिकल आहे त्यामुळे छान निघेले. तर काय आपण अंतर असं म्हणू शकतो, सारखंच आहे म्हणू शकतो ना, असू शकते की नाही. त्याच्या घरापासून जेवढा सूर्य दूर आहे, माझ्या घरापासूनही तेवढा सूर्य दूर आहे, काही डाऊट आहे ना. आता लक्षात द्या, इथून ज्यावेळेस आपण अँगल मेजर करतो तर हा अँगल आपण इझिली मेजर करू शकतो बाय युझिंग टेलिस्कोप. या अँगलला म्हणतात थिटा. याला पॅरालेक्स अँगल किंवा पॅरालॅक्टिक अँगल असं म्हणतात. काय म्हणतात, किंवा पॅरालॅक्टिक अँगल आहे ना. असं का बरं म्हणतात, हा पॅरा का बरं आहे हे सांगतो तुम्हाला. ओके, आता काय म्हणू शकतो, मी आणि बद्रिकेश पृथ्वीवर राहतो है ना. सो इफ वी आर लिव्हिंग ऑन द अर्थ, कॅन वी से दॅट वी कॅन डायरेक्टली मेजर द डिस्टन्स AB. AB हे डिस्टन्स डायरेक्टली मेजर करू शकतो ना. मी म्हणेल, मी एक टेप घेईन, मग बद्रिकेश पकड, तू घरी जा, मी माझ्या घरी चाललो, आमच्या दोघांच्या घरामधलं अंतर मोजून घेईन. डायरेक्टली मोजू शकतो की नाही. ओके, तुझं काही बिघडेल त्याच्यास, हा केलं. ओके, आणि डिस्टन्स मेजर करून गेलं त्याला म्हटलं डी. इथून पासून सूर्याचं अंतर होतं मोठा डी. ए पासून बी पासूनही तेवढंच राहील ना, सारखंच. ही गोष्ट समजली का. मग याला इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करेल मी, कोणी करू शकते, मी सांगू, है ना. सो कन्सिडर, आपण काय कन्सिडर केलं,
2 points, 2 points घे. कुठले? ऑन द सरफेस ऑफ अर्थ. कन्सिडर 2 points फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम which the distance of sun is same. From them distance of sun is same. That is, consider 2 points A and B on the surface of earth. The distance between AB is D. The distance between AB is measured and it is D. It can be measured directly. हे आपण मेजर करू शकतो डायरेक्टली. त्यानंतर there is a point so there is a point S which is at a distance of D from point A. मी काय म्हटलं, तिथे एक S पॉइंट आहे, तो ऍट अ डिस्टन्स D वर आहे, कॅपिटल D वर आहे. कशापासून? A पासून. हा डी म्हणतो ना, याला बी म्हणून देऊ आपण. बरोबर आहे की नाही? मग आता जरा बरं वाटेल. हा बी आहे, हा डी आहे. बीडी भेटली. ओके, म्हणजे पॉइंट बी अँड डी आहे की नाही? सो बीडी. कॅन वी से दॅट द डिस्टन्स बिटवीन बी अँड एस इज ऑल्सो डी. असं म्हणू शकतो की आपण डिस्टन्स जे आहे बी आणि एस मधलं ते पण किती आहे? किती आहे? डीच आहे. काही डाऊट आहे इथपर्यंत? आहे की नाही? मग असं म्हणू शकतो का की पृथ्वी कोणाभोवती गोल फिरते? चंद्राभोवती. अच्छा, सूर्याभोवती फिरते. मग आपण म्हटलं ना, आपण सूर्य पाहत होतो. कुठून पाहत होतो आपण? घर बसल्या बसल्या घरातून. जर आपण असं म्हटलं की अर्थ इज रिव्हॉल्विंग राऊंड द सन, मग ह्या पृथ्वीची जी ऑर्बिट आहे सनच्या ही जवळपास अशी असेल. जास्त मोठं झालं का की पद्धतशीर आहे? लेट इट बी. समजते ना? सो मग हे निघलं सर्कल. म्हणलं त्याच्यास काय का म्हणून ही सर्क्युलर ऑर्बिट आहे. सो दिस इज द सर्क्युलर ऑर्बिट है ना, इन विच अर्थ इज रिवॉल्विंग राउंड द, क्या बोलते हैं, किसके अराउंड में? सन. मग असं म्हणू शकतो आपण की हे जे आहे एएस किंवा बीएस, हे काय झाली या सर्कलची रेडियस, या वर्तुळाची ही त्रिज्या झाली ना. समजलं की नाही? सो कॅन वी से दॅट, सो इन दिस सर्क्युलर पाथ वी ऑल नो दॅट अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणा सगळेजण, अर्थ इज revolving round the sun in a circular orbit. So can we say that the AS, okay, AS is equals to BS is equals to radius of the orbit. काय म्हणू शकतो? हे या ऑर्बिटची रेडियस झाली. and AB काय झाली? AB काय झाली? AB equals to आर्क झाली ना. एबी काय झाली? त्याची आर्क झाली आहे ना. मग लहानपणी आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो, आठवते का? आर्क अँगल फॉर्म्युला. बरं, हा पॅरॅलेक्स अँगल बद्दल मी काहीतरी सांगणार होतो तुम्हाला, है ना. हा पॅरॅलेक्स अँगल आहे. पॅरॅलेक्स म्हणजे काय समजते तुम्हाला? पॅरॅलेक्स नाही. बरोबर, लक्ष द्या. पॅरॅलेक्स तुम्ही साधी गोष्ट समजू शकता, है ना. सगळेजण असं बोट करा. बरोबर नाही ना. आता तुम्हाला तुमचं बोट दिसत असेल, पाहिलं तर साहजिक, अरे पहा बद्रिकेश. नंतर काय म्हणू शकतो मी अक्षय, त्याच्या पुढच्याही गोष्टी दिसत असतील तुम्हाला बोट मधात असताना सुद्धा. दिसता की नाही? म्हणजे पहा, बोट मधात आहे तरी सुद्धा त्याच्या मागचं तुम्ही वाहू शकता ना. जादू आहे की नाही? काही शक्ती आली तुमच्याकडे, दिव्य शक्ती आहे ना. मग आता इकडे लक्ष द्या. आता काय करायचं की हे असं पाहत राहतो. आता तुम्ही बोटही पाहू शकता, बोटाच्या मागचंही पाहू शकता, सगळे जण है ना. आता काय करा, एक डोळा बंद करा. आता तुम्हाला बोट दिसेल, पण बोटाच्या मागची एक बाजू झाकला जाईल. ओके, पा दिसते सगळं? बोट दिसेल, पण आता तुम्ही बोटाच्या मागे नाही पाहू शकत. एक डोळा बंद करा. पाहू शकत आहे काय? है ना. आता हा राहू द्या, हा बंद करा. आताही तुम्हाला बोट दिसेल, पण बोटाच्या मागचं नाही दिसेल. पण आधी जो पॉइंट झाकला जात होता, जे वस्तू झाकल्या जात होती, आता तिने झाकल्या जात आहे. आता इकडच्या साईडची झाकल्या जात आहे ना. सगळ्यांनी पाहिलं का हे? आहे ना.
मग हे जे झाली ना याला म्हणतात पॅरलल लेग्स. हे कशामुळे झालं? दोन अँगल, आपले दोन डोळे कशाने दिलेले आहे देवाने आपल्याला? ही पॅरलेल्स आपण तोडू शकतो, आहे की नाही? ही पॅरलेक्स वाला, या पॅरलेक्स बनवणारा जो अँगल होतो त्याला म्हणतात पॅरलेक्स अँगल. काय म्हणतात? किंवा त्याचं दुसरं नावही आहे काय? पॅरालॅक्टिक अँगल. पहा बुक मध्ये ही कम्प्लीट डायग्राम दिलेली नाही आहे ना, पण हे आपण असं समजू शकतो, है ना? काय समजते पुस्तकालयामध्ये एवढं विशेष, बरोबर? तर ते अर्ध मिळून येतात आणि ते मग पुरं टेन्शन मध्ये येतात. हे आलं कुठून? समजा आता आलं कसं आहे ना? ही डायग्राम तुम्हाला पाहायला भेटून मी कुठं? ओके, हे काढून घेसाल, मी सांगेल तुम्हाला. पहा हे आर्क आहे. मग आपण एक साधी कॉमन गोष्ट होती, सगळ्यांना माहिती आहे, पृथ्वीवर दोन पॉइंट होते की जिथून आपण सूर्याला पाहू शकत होतो आणि सनचं डिस्टन्स काय होतं? सेम. त्यानंतर दुसरी गोष्ट, अर्थ काय करते? रिव्हॉल्व होते सनच्या अराउंड गोल गोल ऑर्बिट मध्ये. ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत सत्य आहे. तुम्ही सगळ्या मानता की नहीं, है ना? तो अब देखो अक्षय, ऐसा हो रहा है तो हमें एक बात पता है कि एएस क्या है? उस सर्कुलर पाथ की रेडियस है. अगर ये पूरे सर्कुलर पाथ की एएस रेडियस हो गई, यह सेंटर हो गया, तो ए बी क्या हो जाएगा? आर्क हो जाएंगे. क्या हो जाएंगी? तो बचपन में हमने आर्क एंगल फॉर्मूला पढ़ा है. बाय आर्क एंगल फॉर्मूला काय असं म्हणू शकतो की आर्क एंगल फॉर्मूला, एंगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस, है ना? मग आर्क किती आहे? ए बी, है ना? थीटा इक्वल्स टू ए बी अपॉन रेडियस कितनी है? एएस बोलो या तो बीएस बोलो, कुछ भी बोलो. ओके, मग हा अँगल थीटा ए बी बरोबर बी आणि एएस बरोबर डी. बीडी पाहिजे नाही, आपल्याला काय पाहिजे? डी. सो डी इकडे घेऊन या, थीटा इकडे घेऊन या. सो कॅन वी से दॅट डी बरोबर काय आलं मग? बी अपॉन थीटा, वेअर थीटा इज इन रेडियन. थीटा कशात मोजायचा आहे? रेडियन मध्ये. समजलं? मग या मेथडला म्हणतात पॅरलॅक्स मेथड. ही इनडायरेक्ट मेथड आहे एखाद्या गोष्टीचं अंतर मोजायची. कशी आहे? इनडायरेक्ट मेथड. समजलं? आता एक आणखी गोष्ट, ही तर झाली की फार डिस्टन्स मोजायचा, एक फार फार अवे डिस्टन्स मेजर करण्याकरता आहे ना, ते सुद्धा आपण पाहून घेऊ आता बसल्या बसल्या, है कि नहीं? क्या हम बोल सकते हैं इस तरह से जो दूर का स्टार है उसका डिस्टेंस मेजर कर सकते हैं, लेकिन कोई स्टार है जो बहुत बहुत दूर है. वो क्या है? बहुत बहुत दूर है. जैसे सब लोगों को पता है ये हमारा सन है. ओके, इसके अराउंड में ये हमारी अर्थ है और ये क्या कर रही है? ऐसे गोल 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 रिवॉल्व कर रही है. बराबर? समझो ये अर्थ की पोजीशन ऐसे ऐसे घूम रहे हैं ना, तो दिखते रहे सिर्फ अर्थ यहाँ पे दिखेंगी, फिर ऐसे ऐसे गोल घूमते 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 यहाँ पे आ जाएंगी. अर्थ और सन का डिस्टेंस जो है ये लगभग 15 लाख किलोमीटर होता है. ये इसे एस्ट्रोनॉमिकल, वन एस्ट्रोनॉमिकल यूनिट कहते हैं. क्या कहते हैं? ये एवरेज डिस्टेंस है. देखो अर्थ जब सन के अराउंड में रिवॉल्व होती है तो उसका डिस्टेंस कम ज्यादा होता रहता है ना? ये एवरेज डिस्टेंस है ना, जिसको हम एस्ट्रोनॉमिकल यूनिट बोलते हैं. वन एस्ट्रोनॉमिकल यूनिट, है ना? तो ये वन एस्ट्रोनॉमिकल यूनिट है अर्थ और सन के बीच में का, ये भी वन एस्ट्रोनॉमिकल यूनिट. तो जो टोटल डिस्टेंस हो गया E1, मैं बोल देता हूँ अर्थ की पहली पोजीशन E1 और ये इधर की पोजीशन E2, तो ये हो गया 2 एस्ट्रोनॉमिकल यूनिट. बोल सकते हैं ना हम, है ना? ये डिस्टेंस हम लोगों को पता फिक्स है, चेंज होना क्या है ना? अर्थ सन के अराउंड घूमती है तो ये डिस्टेंस क्या रहेगा? उसका जो घूमने का ऑर्बिट का जो डायमीटर है, ये सर्कुलर ऑर्बिट का डायमीटर ये सेम रहेगा, ऐसा हम मान के चलते हैं, है ना? मग असं आपण मानू. कॅन वी से दॅट एक स्टार आहे जो खूप खूप दूर आहे, है ना? इथं पॉइंट पी ला स्टार आहे, इथं पॉइंट पी ला जो स्टार आहे त्याचं या पॉइंट पासूनचं अंतर जे आहे, है ना, ते या पॉइंट पासूनचं अंतर आहे. मग आता हा झाला थीटा, हा काय झाला? याचं जर डिस्टन्स हे आपण म्हणू डी, हे जर मेजर करायचं आहे, हा थीटा आपण इझिली मेजर करू शकू, है ना?
सो याला म्हणूया पॅरालॅक्टिक अँगल आहे ना. मग आता तुम्ही इझिली काढू शकता हे डिस्टन्स, काढू शकता की नाही. सेम मेथड आर्क अँगल फॉर्म्युला बाय असं म्हणू शकतो आर्क अँगल फॉर्म्युला. काही नाही, सांगा बरं आर्क अँगल फॉर्म्युला काय. अँगल इक्वल्स टू आर्क अपॉन रेडियस. तो क्या मैं बोलूं आर्क कितना है 2AU है ना, अपॉन रेडियस कितनी है d. तो ये है थीटा. सो अगर d निकालनी है ना, डिस्टेंस निकालना है तो 2AU अपॉन थीटा. ये होता है फार फार अवे स्टार के लिए या फार फार अवे प्लैनेट के लिए. समझ में आया. इस तरह से हम डिस्टन्स निकालते हैं एक प्लॅनेट से दुसऱ्या प्लॅनेट का, है ना. एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहाचं अंतर किंवा एका ग्रहापासून दुसऱ्या ताऱ्याचं अंतर किंवा ताऱ्यापासून ग्रहाचं अंतर ना ताऱ्यापासून ताऱ्याचं अंतर. समजलं आहे की नाही. म्हणजे आपण घर बसल्या काढू शकतो की नाही. कमालची गोष्ट आहे मॅथमॅटिक्स, आहे की नाही. आपल्याला जायची गरज आहे का इथून मंगळावर. इथून मंगळाचं अंतर किती आहे हे आपण घर बसल्या काढलं. त्यानंतर त्याच्या ऑर्बिटचं कॅल्क्युलेशन घरी घरी केलं बरोबर. आणि नंतर इथून आपण काय केलं सॅटेलाइट पाठवलं. आठवते मंगलयान आहे की नाही. मग मंगलयान तिथे पाठवतो. तो पिक्चरही बनला होता, पाहिला की तुम्ही. जबरदस्ती शिकू आपण आता ते कसं गेलं. म्हणजे त्यांनी प्रॉपर दाखवलं नाही, मी तुम्हाला प्रॉपरली दाखवेल की कसं होते ते. मंगलयान मूवी पाहिली का कोणी. ज्यांनी नसेल पाहिली नाही ते पहा बरोबर. चांगलं पिक्चर आहे तो है ना. बॉलिवूड वाले कधी कधी काही काही चांगलं बनवतात. क्लियर, समझ में आया क्या. तो इसको देख लो, लिख लो इसको. हेच गोष्ट पहा लक्षात कशी ठेवायची. हे नाही एवढा पार्ट नाही केला तरी चालते. हा फार फार अवे डिस्टन्सचा होता. केला तरी छान, नाही केला तरी काय हरकत. पाक कसं म्हटलं आपण म्हटलं की लेट्स कन्सिडर वी हॅव टू मेजर द डिस्टन्स फ्रॉम अर्थ टू सन. आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स मेजर करायचा आहे फ्रॉम अर्थ टू सन. नाउ फॉर दॅट वी कन्सिडर 2 पॉइंट. इकडे लक्ष द्या, लिहिणं वगैरे बंद करा है ना. बस इकडे लक्ष द्या कम्प्लीट. हो ताट बसा थोडेसे. मी ताट बसायची गोष्ट सांगितली तुम्हाला जातो सांगेन तुम्हाला. ओके हा. लेट्स कन्सिडर 2 पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. लेट्स कन्सिडर 2 points on the surface of earth from which the distance of sun is same है ना. and we consider that the distance between A and S is same is equal to distance between B and S and let it be D and suppose this be D. Now these 2 points on the surface of earth are separated by distance B, separated from each other by distance B. ए आणि बी जे अर्थवर जे पॉइंट आहे हे सेपरेटेड आहे. किती डिस्टन्स नाही स्मॉल बी. अँड द डिस्टन्स बिटवीन ए अँड एस इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन बी अँड एस. ओके. सो नाउ as you all know that earth is revolving around the sun in a circular orbit. Earth is revolving around the sun in a circular orbit. So that's why we can say that the distance between A and S is nothing but the radius of that circular orbit. S be the center of the circle. S be the center of the circle. And AB be the arc of that circle. AB is nothing but arc of that circle. म्हणू शकतो ना. Now, as Earth is revolving in a circular orbit, so by an arc angle formula, we can say that angle equals to arc upon radius. Angle equals to arc upon radius. So angle theta equals to AB upon AS equals to B upon D, and D equals to B by theta. Where theta is called parallax angle. It is called or parallactic angle, है ना, or parallactic angle. Is that clear to you? समजलं हे? काही डाऊट आहे इथपर्यंत? आहे ना, सोपं आहे की नाही? बर मी काय करतो याचा व्हिडिओ टाकून दे.